बिग बॉस मराठी सीझन 6 साठी प्रेक्षक खूप जास्त एक्साइटेड झालेले आहेत आणि त्यामध्येच आपण एक पोस्ट टाकली होती Instagramवर आणि तिथे विचारलं होतं मी प्रेक्षकांना की तुम्हाला कुठला फेमस यूट्यूबर बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरामध्ये बघायला आवडेल आणि त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत कारण की दोन नावं जे मराठी यूट्यूबर कम्युनिटीमध्ये खूप मोठे आहेत अशांची नावं तिकडे समोर आलेली आहेत आणि तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे कारण की ज्या पद्धतीने या दोघांना रिस्पॉन्स मिळतोय ज्या पद्धतीने यांचा फॅन बेस आहे ना तो फॅन बेस अतिशय उत्तम आहे आणि हे लोक आल्यानंतर काय काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे देखील या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न मी करणार आहे। तर मित्रांनो चला सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो जे नाव थोडं जास्त चर्चेमध्ये होतं त्या पोस्ट खाली ते होतं विनायक माळी म्हणजे दादूस ज्याचा की इम्पॅक्ट हा कोकण पट्ट्यामध्ये खूप जास्त आहे। तो कोकणी स्टाईलमध्ये थोडेसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि त्याचा म्हणजे फॅन बेस खूप खतरनाक आहे। त्याला जर बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरामध्ये जर आणण्याचा प्रयत्न यांनी केला तर त्यांना एक खूप मोठा फॅन बेस आहे जो कोकण पट्ट्यामधला आहे। जसं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की जी कोकण हार्टेड गर्ल होती तिला जो सपोर्ट मिळाला त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त सपोर्ट हा विनायक माईला त्या कोकण पट्ट्यामधून भेटू शकतो आणि तिकडचे जे लोक बिग बॉस बघत नव्हते आतापर्यंत ते देखील बिग बॉस बघायला लागतील का कारण तर आपला विनायक माळी तिकडे येतोय आपल्या एरियामधला एक माणूस तिकडे येतोय तर अशा प्रकारची गोष्ट तिकडे होऊ शकते आणि त्याला देखील खूप जास्त सपोर्ट आहे डेफिनेटली कारण की हा वन ऑफ द बिगेस्ट एक मराठी मधला यूट्यूबर आहे ज्यांनी की एकदम काय होतं त्याला खूप सारे रेकॉर्ड्स हे ब्रेक केलेले आहेत। तर ते नाव पहिलं आपलं विनायक माळी आणि दुसरं नाव आहे द वन अँड ओनली श्रीमान लेजंड। यस मित्रांनो श्रीमान लेजंडला बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरात आणण्यासाठी लोक इतके प्रतीक्षेत आहेत ना लोक फक्त म्हणतायत की भाई फक्त श्रीमान भाई लेजंडला घरात घेऊन या मग वन साइडेड तो जिंकणार आणि तो आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एक अशा प्रकारचा बूस्ट हा बिग बॉस मराठी सीझन 6 ला मिळू शकतो ना तो तुम्ही इमॅजिन नाही करू शकत कारण की त्याचा फॅन बेस हा ऑल ओव्हर इंडिया आहे। त्याच्या कंटेंट बघण्यासाठी लोक इकडून तिकडून मराठी हिंदी सगळीकडचे लोक त्याचे कंटेंट बघत असतात। तर त्यामुळे जर श्रीमान लेजंड बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरामध्ये जर आला तर एकदम गेम चेंजर सीझन होऊ शकतो बिग बॉस मराठी सीझन 6 कारण की वेगवेगळ्या प्रकारचे लोक बिग बॉस मराठी 6 बघायला चालू करतील आणि त्याने टीआरपी जो आहे तो टीआरपी खूप हाय लेवलला जाईल। श्रीमान लेजंडला याच्या अगोदर देखील बिग बॉस साठी विचारण्यात आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता तरी मी तयार नाहीये पण डेफिनेटली कधी ना कधी तो येऊ शकतो कारण की त्यांनी कन्फर्म केले त्याला इन्व्हिटेशन्स येत आहेत भाई तू बिग बॉस मध्ये ये तुला काय हवंय ते पैसे देऊ काय असेल ते करू आपण तू फक्त बिग बॉस मध्ये ये आणि आय थिंक मराठीमध्ये आता हा एक बेस्ट टाइम आहे त्यासाठी एंट्री करायचा कारण की बिग बॉस मराठी सीझन 5 ने जो काही एक बेंचमार्क सेट केलेला आहे ना आता तो बेंचमार्क जर मोडायचा असेल तर श्रीमान लेजंडला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आणणं हे बिग बॉसच्या मेकर्सला खूप जास्त हेल्पफुल राहील आणि मला असं वाटतंय त्यांनी करावं खूप ट्राय कारण की त्याचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे त्याचे जे जोक्स आहेत त्याची जी बोलण्याची पद्धत आहे श्रीमान लेजंडची ती अतिशय उत्तम आहे आणि तो डेफिनेटली एक वन ऑफ द बेस्ट यूट्यूबर आहे मराठी मधला ज्यांनी की खूप इम्पॅक्ट टाकलेला आहे हा संपूर्ण यूट्यूब कम्युनिटीमध्ये आणि त्याची बोलण्याची स्टाईल वगैरे या संपूर्ण गोष्टी एकदम खतरनाक आहेत। मला पर्सनली तो खूप आवडतो आला तर मला खूप जास्त आनंद होईल। मित्रांनो तुमचं काय मत आहे अजून विनायक माळी आणि श्रीमान लेजंड व्यतिरिक्त अजून कुठल्या लोकांना तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरामध्ये बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा। ज्या लोकांचे जास्त कमेंट येतील किंवा ज्या युट्यूबरचं किंवा ज्या हिरो हिरोईनचं नाव सगळ्यात जास्त येईल त्याच्यावर आपण डेफिनेटली व्हिडिओ बनवू कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।